नमस्कार मंडळी, तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। आता रेसिपी पाहूनच तुम्हाला समजलं असेल की या ठिकाणी आपण साबुदाणा वडा तयार करतोय। तो उपवासाला चालणारा हा साबुदाणा वडा योग्य प्रमाणामध्ये झटपट तेलामध्ये न विरघळता न फुटता कसा बनवायचा हे खूपच सोप्या पद्धतीने सांगितले आहे, जेणेकरून तुमचा साबुदाणा वडा सुद्धा तेलामध्ये विरघळणार नाही आणि छान असा कुरकुरीत खमंग तयार होईल। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर हा साबुदाणा वडा तयार करण्यासाठी ना सर्वात अगोदर या ठिकाणी एका बाउल मध्ये 1 कप साबुदाणा भिजत घालायचा आहे। तर साबुदाणा बाउल मध्ये घेतल्यानंतर तो अगोदर पाण्याने स्वच्छ करून घ्यायचा, म्हणजे यावर जर काही साबुदाण्याला जर पावडर असेल ती निघून जाते। साबुदाणा धुवून घेतल्यानंतर यामध्ये 1 ग्लासला थोडंसं कमी इतकं पाणी घातलं, तर 1 कप साबुदाण्यासाठी इथे मी 1 कपला थोडंसं कमी इतकंच पाणी घातलं, म्हणजे साबुदाणा बुडून थोडंसं वर येईल इतकं यामध्ये पाणी घातलं। आता झाकण ठेवून हे मी रात्रभर असंच भिजत ठेवणार आहे। रात्रभर साबुदाणा भिजवून घेतल्यामुळे ना तो छान टम्म फुलतो आणि छान मोकळा सुटसुटीत होतो बघा। हातात घेतल्यानंतर व्यवस्थित असा स्मॅश होतो, म्हणजे साबुदाणा असा परफेक्ट भिजवून घ्यायचा। जर तुमच्याकडे वेळ नसेल ना तर यामध्ये ना थोडंसं कोमट पाणी घालायचं आणि 3 तासासाठी तरी हा साबुदाणा व्यवस्थित असा भिजवून शक्यतो रात्रीच भिजत घालायचा, म्हणजे तो व्यवस्थित असा भिजला जातो। आता यामध्ये ना मी 2 उकडलेले बटाटे किसणीने किसून घालणार आहे। तर बटाटा हा हाताने स्मॅश न करता किंवा नुसता कुस्करून न घेता तो असा बारीक किसणीच्या मदतीने छान किसून घ्यायचा, म्हणजे साबुदाणा वड्याचं जे बाइंडिंग आहे ना ते छान बनतं। तर आता उकडलेला बटाटा किसून घेतला आणि आता यामध्ये ना 3 ते 4 हिरव्या मिरच्या मी मिक्सरला बघा अशा फिरवून घेतल्या। तर तो ठेचा घालायचा मिरचीचा। यामध्ये हवं तर तुम्ही जिरा सुद्धा ऍड करू शकता, परंतु मी इथे जिरा आणि कोथिंबीरचा काही वापर केलेला नाही। अगदी सोप्या पद्धतीने झटपट हा साबुदाणा वडा तयार करून दाखवलेला आहे। नंतर यामध्ये ना 5 ते 6 चमचे जो पोहे खाण्याचा चमचा असतो बघा तोच वापरलेला आहे। तर दाण्याचं कूट घालायचा, भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर करून ती घातलेली आहे आणि दाण्याचा कूट हा थोडासा जाडसरच ठेवायचा, खूपच बारीक करायचा नाही। आणि वरतून चवीनुसार मीठ घातलं। आता हे सर्व घातलेले साहित्य ना साबुदाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे। तर मिक्स करताना बघा असं व्यवस्थित असं कुस्करून छान बाइंडिंग तयार करून घ्यायची आहे। तर सुरुवातीला ना थोडं थोडं मिक्स करत याचं व्यवस्थित असं बाइंडिंग म्हणजे गोळा तयार होईल ना इतपत हे छान मिक्स करून घ्यायचं। तर साबुदाणा हा व्यवस्थित भिजलेला असल्यामुळे याची बाइंडिंग सुद्धा छान होते। यामध्ये पाणी वगैरे काहीही ऍड करायचं नाही। साबुदाण्यामध्ये जे पाणी असतं, बटाट्यामध्ये जे मॉइश्चर असतं, त्यामध्येच आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा। तर बघा मस्त याचा गोळा तयार झालेला आहे। आता हे मिश्रण आपण लगेच वडे तयार करायला घेणार आहोत। तर सुरुवातीला काय करायचं, हात स्वच्छ करून हाताला ना थोडंसं तेल लावून घ्यायचं। आता उपवासाला तुम्ही जे काही तेल खात असाल ते घ्यायचं आणि जेवढ्या साईजचा वडा करायचा ना तेवढं गोळा हातात घ्यायचा आणि बघा सुरुवातीला असं गोलाकार करून आणि चपटे वडे तयार करायचे। जे फुगीर वडे असतात ना ते तेलामध्ये फुटतात, त्यामुळे असे चपटेच वडे तयार करा। हाताने छान हे असे वळवून घ्यायचे आणि नंतर दोन्ही हातामध्ये दाबून बघा असा चपटा आकार द्यायचा। साईडला जर कडा क्रॅक होत असतील ना तर त्या छान अशा वळवून घ्या, म्हणजे छान गोलाकार हा वडा तयार होतो। तर बघा याच पद्धतीने मी आता बाकीचे वडे सुद्धा तयार करून घेते। तर इथे एकच लक्षात ठेवायचं, साबुदाणा हा व्यवस्थित भिजवून घ्यायचा आणि जास्त सुद्धा दाण्याचं कूट घालायचं नाही किंवा बटाटे सुद्धा यामध्ये जास्त घालायचे नाही, नाहीतर मग हे वडे खूप असे मॉइश्चर धरतात आणि तेल सुद्धा पितात। त्यामुळे बटाटे सुद्धा घालताना हे 2च घातले आहे बघा आणि दाण्याचं कूट सुद्धा 6 चमचे घातले असतील। तर तयार मिश्रणाचे मी काही वडे बघा तयार करून घेतले। तर 1 कप साबुदाण्यामध्ये ना साधारणपणे 10 ते 12 वडे तयार होतात, पण थोडं मिश्रण मी साईडला ठेवलं आहे, जेणेकरून नंतर ते गरमागरम वडे तळता येतील। तर आता सध्या बघा इथे 6 ते 7 वडे मी तयार करून घेतले आणि आता हे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे। तर तेल हे गॅसवर मी मध्यम आचेवर ना व्यवस्थित असं गरम करून घेतलं आणि गरम तेलामध्ये आता मध्यम आचेवर हे वडे आपल्याला तळून घ्यायचे। तर वडे तेलामध्ये सोडताना ना बघा अशी कडेने सोडायचे आणि तेलात वडे तळत असताना लगेच त्याला झाऱ्या लावायचा नाही। तेलातून ते वर आल्यानंतर त्याला अलटी पलटी करून व्यवस्थित हे तळून घ्यायचे आहे। साधारणपणे वड्यांची ही एक बॅच तळण्यासाठी 7 ते 8 मिनिटं लागतात। छान खरपूस हे तळून घ्यायचे आहे। मस्त हलक्याशा गोल्डन रंगावर हे मी तळून घेतले, जास्तही डार्क रंगावर तळलेले नाही बघा, मस्त फ्राय झालेले आहे। शिवाय कमी तेलकट हे झालेले आहे, अजिबात तेल पीत नाही। त्यामुळे अशा मध्यम आचेवरच तेल छान गरम करून त्यावरच तळून घ्या, कमी आचेवर तळू नका, नाहीतर मग वडे हे जास्त तेल पितात।
तर आता हे राहिलेले वडे सुद्धा मी सारख्याच पद्धतीने तळून घेते। तर आता वडे तेलामध्ये घातल्यानंतर सुरुवातीला जरी हे चिटकल्यासारखे दिसत असेल ना, पण जसजसे आपण हे तळत जाऊ तसतसे ते छान मोकळे सुटसुटीत होतात बघा। तर आता वडे तळून झालेले आहे, छान टम्म फुललेले आहे बघा। वड्यांचं जे वरील आवरण आहे ते छान कुरकुरीत झालेलं आहे आणि आतून तितकाच हा छान मऊ असा शिजलेला आहे। साबुदाणा व्यवस्थित भिजवून घेतल्यामुळे तो आतून सुद्धा छान असा सॉफ्ट होतो आणि वरतून कुरकुरीत बनतो। तर हे तळलेले मस्त खमंग आणि कुरकुरीत उपवासाचे साबुदाणा वडे तुम्हाला कसे वाटले हे कमेंट मध्ये सांगा। रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा। तसेच आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच ही रेसिपी बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा। धन्यवाद।